खरं म्हणजे हा आंदोलनाचा जो संपूर्ण उपक्रम आहे हा घाणन तलावापासून आटपाडी तलावापर्यंत टेंबू योजनेचं पाणी आल्याशिवाय काही थांबणार नाही। पण याच सगळ्या चळवळीचा भाग म्हणून आटपाडी तालुक्यातली जनता आणि दुष्काळी भागातल्या सगळ्या तालुके महाराष्ट्रातले जे आहेत त्या सगळ्या तालुक्यातली जनता, मग तो विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल आणि हा पश्चिम महाराष्ट्र असेल, ही सर्व जनता हजारोंच्या संख्येनं 4 तारखेला लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचच्या वतीनं आझाद मैदानावर जमणार आहे। आणि तशी नोटीस मुख्यमंत्र्यांना आणखीन संबंधित पाटबंधारे मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना दिलेली आहे। या सगळ्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की गेली 2 वर्ष असा संघर्ष सरकारशी चालू आहे की शेतीचं पाणी हे लाखो एकरचं पाणी उद्योगधंद्यांना वळवलेलं आहे। पूर्वी उच्चाधिकार समितीनं वळवलंय, आता कॅबिनेट वळवते। परवा दिवशीच कॅबिनेटनं निर्णय घेतला आणि लाखो एकराचं पाणी हे उद्योगधंद्याला दिलं, शेतीचं काढून घेऊन। हे पळवलेलं पाणी, चोरलेलं पाणी सरकारनं शेतीला परत दिलं पाहिजे। दुष्काळी भाग हे सगळे उंचावर आहेत आणि ह्या उंचावरच्या भागामध्ये पाणी नेण्यासाठी लिफ्ट करून पाणी वर न्यावं लागतं आहे आणि त्या ठिकाणी मग कालवे काढून हे पाणी ही शेतापर्यंत जाणार आहे। पण लिफ्ट करण्यासाठी वीज लागणार, ह्या विजेचं वेगळं बिल केवळ त्या तालुक्याकडून वसूल करायचं, या तऱ्हेचा डाव सरकारचा चाललेला आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या माध्यमातून हे चाललेलं आहे। आमचं म्हणणं असं की ऐतिहासिकदृष्ट्या ही सगळी माणसं ही हजारो वर्ष या उंचावरच्या भागामध्ये राहतात। हा काय त्यांचा एक गुन्हा नाही, त्यांचं काय पाप नाही आहे। 1902 साली ब्रिटिशांनी या भागामध्ये पाणी द्यायचं ठरवलं। तुम्ही 65 वर्ष स्वातंत्र्याची पाणी दिलं नाही आणि आता देताय ते असं देताय की ते पाणी घेता येऊ नये कारण ते इतकं महाग बनेल। त्या आंदोलनामध्ये ही महत्वाची मागणी आहे की उंचावरच्या भागामध्ये दुष्काळ घालवण्यासाठी जे पाणी चाललेलं आहे शासकीय योजनांचं, त्याचं वीज बिल हे महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याच्या दुरुस्ती देखभालीच्या खर्चामध्ये समाविष्ट केलं पाहिजे। महाराष्ट्राची एकरी पाणीपट्टी किंवा दर लिटर मागची पाणीपट्टी एकच पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही काय तयार झाला नाहीत तर मग तुम्हाला कोणालाही या ठिकाणी राज्य करता येणार नाही, अशा तऱ्हेचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देऊन ते आंदोलन सुरू होते आणि त्याची मान्यता मिळाल्याशिवाय ते आंदोलन थांबणार नाही। त्याचबरोबर तासगाव आणि आटपाडी हे एक पथदर्शक प्रकल्प म्हणून घेतले गेले। कशासाठी? कारण सगळ्याच ठिकाणी जिथं नवीन पाणी जाते त्या ठिकाणी तालुक्यातली कुठं 25 गावं, कुठं 30 गावं, कुठं 12 गावं ही पूर्ण वगळलेली आहेत पाणी देण्यातून। आटपाडी तालुक्यातली सुद्धा अशा तऱ्हेनंच गावं वगळलेली आहेत, फक्त 36 गावांना पाणी असं सांगितलं गेलेलं आहे। मग आम्ही सगळ्या